सर, आज बजेट सादर झालं आहे, मात्र विरोधक असं म्हणत आहे की ते आंदोलनसुद्धा केले होते. ते असं म्हणत आहेत की शेतकऱ्यांना काहीच नाही भेटलं आहे, कर्जमाफी काहीच नाही झालं आहे आणि लाडके बहिण्यांचे पैसेसुद्धा आता भेटत नाही आहे. पहिले तर ॲडव्हान्समध्ये देत होता. मग हे बजेट नुसतं फक्त स्क्रिप्टिंग केलं आहेत आणि भाषण वगैरे केले आहेत सभेत. काय सांगणार? हे पहा की कुठल्या सरकार हे 5 वर्षासाठी नियुक्त झालेलं असतं आणि हे बहुमताचं सरकार आहे. नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि लाडक्या बहिणींना आपण सर्व आता आचारसंहिता लक्षात घेऊन लवकर पैसे त्यांना लवकर सोडले, एका वेळेला सोडले 4 महिन्याचे पैसे करतात. आणि आता मार्च महिना आहे आणि या मार्चच्या वेळेच्या बजेटमध्ये सगळ्या आत्तापर्यंत ज्या तरतुदी आहे त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये जे तरी इथून मागच्या कामकाजामध्ये निवडणुकीच्या तोंडावरची जे काही जास्त कामं घेतली होती आधीच्या बजेटमध्ये, तर त्या नियतेप्रमाणे त्या बजेटच्या मागच्या सगळ्या कामांना पैसा पूर्ण करायचा आहे. म्हणून यावेळेचं सगळं बजेट त्याच्यासाठी उभं केलं. महिलांचं सुद्धा त्यांनी जेवढे काही पैसे टाकले तर बचत गटात ते त्यांच्या पुरवठ्याला गेले, सगळ्यांच्या खात्यावर पैसे गेले. आता एक संधी अशी हवी की जूनच्या बजेटपासून आपल्याला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं की जसं निसर्ग कमी जास्त पर्जन्याचा असतो ते निसर्ग येतो, तसंच बजेटचं सुद्धा जशी आपल्याकडे इकॉनॉमी तयार होते, आपण जशा पद्धतीने इकॉनॉमी तयार करून त्याच्यासाठी आपण फ्युचर प्लॅनिंग करतो. मला असं वाटतं की हे बजेट आत्ताचं बजेट हे एकदम स्थिर बजेट आहे आणि पुढचं जे पुढच्या कालखंडात जे बजेट आहे ते भविष्याला फार उंची देणारं बजेट ठरतील. त्यामुळे आताचं स्थिर बजेटच्या बाबतीमध्ये टीका करणं हे विरोधकांना घाई झालेली आहे. मला असं वाटतं की आताचं बजेट हे स्थिर बजेट आहे. सर्वसमावेशक न्याय मिळेल. शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्या योजना त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या विमाचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांचा ऊर्जाचा विषय असेल, स्वयंपूर्ण ऊर्जा निर्माण होते, मागेल त्याला सौर ऊर्जा आणि विशेष म्हणजे इथून पुढं लाईट बिल पुढच्या 2026पर्यंत 2 वर्ष 2027पर्यंत 100% लाईट बिल झिरो झालेलं असेल. अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे. कुठेही स्तरी आणायचं असेल थोडा काळ दिला पाहिजे. मला असं वाटतं की टीकेला नुसतं टीका करायची, टीका केल्यामुळंच आज विरोधकांची ही परिस्थिती झालेली आहे आणि एकदम शिस्तबद्ध आणि एक साचेबद्ध आराखडा घेऊन काम करणारं सरकार म्हणून या सरकारची ओळख आहे. अतिशय बजेट नियोजनबद्ध झालेलं आहे आणि स्तरीयांचं बजेट आहे असं माझं मत आहे.